मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना, जिल्हास्तरीय योजना यामध्ये 10 शेळी, 1 बोकड किंवा 2 म्हैस, 2 गाय या योजनेसाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत आणि त्याच्यावरती फुल डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्या व्हिडिओवरती भरपूर सपोर्ट हा भेटत आहे मित्रांनो. भरपूर व्ह्यू येत आहेत, त्यासोबत कमेंटसुद्धा येत आहेत मित्रांनो. त्यामध्ये कमेंट अशा येत आहेत की सर याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे आणि त्यासोबतच सध्या तर डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येत नाही आहे, पण डॉक्युमेंट पडताळणी केव्हा होणार आहे. त्यासोबतच अजून एक कमेंट येत आहे की सर यामध्ये लाभार्थ्यांची यादी केव्हा जाहीर केली जाईल. म्हणजेच जे जे कोणी हे फॉर्म भरत आहेत त्यांची जी यादी लागते मित्रांनो, यादी जाहीर करण्यात येते, ती यादी किती तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. अशा भरपूर कमेंट ह्या येत आहेत. त्यामुळेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी त्या कमेंटला उत्तर देणार आहे मित्रांनो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देत आहे. तर उत्तरे पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सन 2025 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, म्हणजे तुम्ही ते ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा तारीख पाहू शकताय. 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे करता येणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो रँडमायझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड, म्हणजेच रँडमली मित्रांनो हे फॉर्म डिक्लेअर केले जातात मित्रांनो. त्याची तारीख तुम्ही पाहू शकताय 3 जून 2025 ते 7 जून 2025 पर्यंत ही असते. आणि आता इथे 3 नंबरला पाहू शकताय मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 8 जून 2025 ते 15 जून 2025, म्हणजेच जे तुम्ही आता फॉर्म भरला आहात आणि त्यासोबतच गेल्या वर्षी जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 8 जून 2025 ते 15 जून 2025 हे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत मित्रांनो कागदपत्राची पडताळणी ही केली जाते आणि ती पडताळणी दिनांक तुम्ही पाहू शकता 16 जून 2025 ते 24 जून 2025 पर्यंत असणार आहे. त्यासोबतच लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी, म्हणजे कागदपत्राची पडताळणी झाल्याच्या नंतर त्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या असतील तर त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 25 जून 2025 ते 27 जून 2025 पर्यंत हे असणार आहे. त्यानंतर इथे पाहू शकता कागदपत्रे अंतिम पडताळणी, म्हणजे ही त्रुटीची पूर्तता केल्याच्यानंतर अजून एकदा मित्रांनो पडताळणी अंतिम पडताळणी ही केली जाते आणि ती तारीख तुम्ही पाहू शकताय 28 जून 2025 ते 30 जून 2025 पर्यंत अंतिम पडताळणी ही असणार आहे. त्यानंतर राखीव तुम्ही पाहू शकता 1 जुलै 2025 एक दिवसाचा असणार आहे. त्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार 2 जुलै 2025, म्हणजेच मित्रांनो तुम्ही आता जर फॉर्म भरत असाल तर ही यादी तुम्हाला 2 जुलै 2025ला डिक्लेअर केली जाणार आहे. तुम्ही जर हा फॉर्म भरला असाल तर तुम्ही 2 जुलैला एक वेळेस या वेबसाईटवरती येऊन चेक करायचं आहे किंवा आपल्या चॅनलवरती तर अपलोड केलंच जातं मित्रांनो की पशुसंवर्धन विभागामार्फत जे कोणी लाभार्थी आहेत ज्यांची PDF जारी करण्यात आलेली आहे ते PDF आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत जे काही तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.